हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी इथं बनवत आहे कडकणी। आता देवीचा आज 6वी माळ आहे आणि बघा बऱ्याच ठिकाणी सप्तमीला कडकणी बांधतात, काही ठिकाणी अष्टमीला, काही ठिकाणी नवमीला। तुमच्याकडे कधी बांधतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर कडकणी ही अगदी पारंपरिक पद्धतीची जी गव्हाचं पीठ वापरून केलेली कडकणी असतात ती मी बनवत आहे। तर इथं गूळ घ्यायचा आहे, खिसून म्हणजे बारीक चिरून घेतलाय। तर तुम्ही कडकणी कशी करतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आता काही जण मैद्याची करतात किंवा काही जण गुळा म्हणजे गव्हाच्या पिठाची करतात। आता कडकणी आणि धपाटी हे दोन्ही केलं जातं। तर इथं मी ना अर्धी वाटीला थोडासा जास्त म्हणजे पाऊण वाटी एवढा गूळ घेतलाय आणि त्यामध्ये अर्धी वाटी एवढं यात पाणी टाकायचं आहे। आता हे आपल्याला गरम करून म्हणजे गूळ फक्त वितळवून घ्यायचा, ह्याला जास्त आपल्याला शिजवायचं नाही। आणि इथं मी 1 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता बघा गावाकडच्या चक्कीवरचं असेल तर ते पीठ चाळूनच घ्यावं लागतं, कारण त्यामध्ये अख्खे गहू सुद्धा येतात। तर हे चक्कीवरचं दळून आणलेलं असल्यामुळे हे पीठ चाळूनच वापरावं लागतं। आता तुमच्या घरची चक्की असेल तर मग ते पीठ नाही चाळलं तरी चालतं। तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ इथे घेतलंय आणि मीठ टाकायचंय अगदी थोडंसं, म्हणजे चवीपुरतं। आपण कणकीला टाकतो त्याच्या थोडंसं कमी टाकलंय। आणि एक छोटी वाटी अर्धी वाटी रवा घेतला, म्हणजे 4 चमचे रवा म्हणू शकता तुम्ही। आपला नेहमीचा चमचा असतो पोहे खायचा, तो 4 चमचे रवा घेतला तरी चालतोय। आणि इथं 4 चमचे होईल एवढंच तेल, आपल्याला 4 ते 5 चमचे होईल छोटा तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। आणि वेलची पावडर टाकली, सुंठ पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता। सुंठ बडीशेप पावडर टाकली तरी सुद्धा कडकणी छान होतात, जसं की आपण कापण्या बनवतो त्या पद्धतीने, पण फक्त यामध्ये रवा घातलेला आहे। ती कडकणी आहे ती आपल्याला कडक व्हायला पाहिजेत म्हणून। आता हे चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये टाकून चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्याने अगोदर मिक्स करून घ्या, नाही तर मग थोडंसं थंड झालं की असं कोमट होतं लगेच पिठामध्ये तेल। हाताने असं सगळ्या पिठाला असं चोळून पीठ जे तेल आपण टाकलेलं आहे ते पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे असं लावून घ्यायचं, म्हणजे जी आपली कडकणी आहेत ती कडक होतात पण खुसखुशीत होतात, अशी वातड वगैरे होत नाहीत। तर व्यवस्थित असं पीठ सगळीकडे लावल्यानंतरच आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे गुळवणी ते टाकायचं आहे। आता गुळवणी थोडं थोडं टाकत मळून घ्या, म्हणून गुळामध्ये पाणी अर्धी वाटीच टाका, कारण मग ते पाणी जास्त झालं तर मग शिल्लक राहील आणि कडकणी मग गोड होणार नाहीत। तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, पाव वाटी रवा घेतला तरी चालतो, चवीपुरतं मीठ, वेलची पावडर आणि हे गुळाचं पाणी एवढं टाकून मळलेलं आहे। आणि हे छान असं घट्ट आपल्याला गोळा याचा बनवून, जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, जे की आपल्याला व्यवस्थित लाटता यावं आणि ते पुढं पण सरकावं। आणि ह्याला पातळ झालं तर मग पोळपाटाला चिटकू शकतं। तर बघ हे मळून ठेवलं, एक 5 मिनिटं की 10 मिनिटं तुम्ही ह्याला रेस्ट करण्यासाठी असंच ठेवून द्या। आणि मग 10 मिनिटानंतर कडकणी लाटून घेतली तरी चालतात। आता हे तेलाचं भांडं होतं त्यानंच पुसून घेतलंय मी, तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे। आता ह्या कडकणी आहेत त्या बघा तुम्ही किती देवीला 5 बांधतात, काही ठिकाणी 7 बांधतात, तर काही ठिकाणी 9 बांधतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी, आमच्याकडे 5 बांधतात। आणि ह्याच्याच परत देवीचे दागिनं पण केलं जातात, जसं की बांगड्या, जोडवी, आरसा, कंगवा, वेणी, फणी, पान, सुपारी असं की बनवलं जातं आणि ते सुद्धा ह्याच्याबरोबर कडकणीसोबतच बांधलं जातं। तर आता ह्याचे छोटे छोटे कडकणी करून घ्यायचे आहेत। कडकणी कशी जरा पातळ लाटावी लागतात, त्या जास्त जाड झाली तर मग ते कडक जास्त होणार नाहीत, त्यामुळे जेवढं तुम्हाला पातळ करता येते तेवढं घ्यायचं। आता हे असं पण लाटता येते पण पटकन लाटायला उरकणार नाही, म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये। आणि एकदा पीठ लावलं की परत पीठ लावायची गरज पडत नाही, व्यवस्थित आपल्याला जेवढं हवं तेवढं हे मग पातळ करता येते। तुम्हाला आता जेवढी पातळ कडकणी बनवता येतील तेवढी बनवा। आणि हा जो आपण फिरकीचा चमचा घेतलाय, जो की करंजासाठी आपण घेत असतो, तर 1 वाटी घेतली अशी, आणि वाटीच्या साह्याकडे आपल्याला असं चमचा फिरवून घेतला की कडकण्याला बघा बाजूने जसा आकार हवा किंवा शेप हवा तसा छान शेप दिसतो। आणि अशा पद्धतीने ही कडकणं तयार झालेलं आहे। आता मध्यभागी किंवा एका साईडला जरी होल केलं तरी चालतं, जे की आपल्याला यामध्ये धागा होऊन नंतर हे बांधता येतं।
तर देवीसाठी अशी 5 कडकणी मी बनवून घेत आहे की ज्याला होल आहे आणि ह्याच्या आकारानं, आणि नंतर तुम्ही खाण्यासाठी बनवलीत तर मग त्याला बाजूने कट करायची गरज नाही किंवा मध्ये होल पाडायची सुद्धा गरज नाही. मग बाकीची तुम्ही नेहमीची आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीने करून घेऊ शकता. ह्या पिठाच्या कापण्या सुद्धा होतात, कडक होतात जरा, पण जसं की आपल्या नेहमीच्या कापण्या असतात त्या पण वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. तर मी याच्या एका चपातीच्या यातल्याच कापण्या सुद्धा केलेल्या होत्या. तर हे तळून घ्यायचं. आता तळताना मात्र गॅस कमी गॅसवरती तळा, नाही तर हे ना लगेचच ह्याचा कलर बदलतो आणि तेलात बाहेर काढल्यानंतर सुद्धा अजून याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि कलर अजूनच डार्क होतोय. गुळ आहे त्यामुळं पटकन, म्हणजे अगदी मीडियम, सुरुवातीला माझा गॅस फास्ट होता तर बघा हे लगेचच लाल झालेलं आहे. त्यामुळं मीडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती तुम्ही तळून घेतलं तरी चालतंय, कारण गुळामुळे हे लगेचच लाल होतंय. तर इथं एका चपातीचे मी अशा कापण्या पण म्हटलं करून बघावं, तर कापण्या पण ह्याच्या छान होतात. आणि कापण्या आहेत म्हटल्यानंतर वरून मी खसखस लावली, कारण आता पीठ जर जास्त झालं, आता तुम्हाला कडाकणी लाटायचा कंटाळा आला तर मग त्याच्या तुम्ही एखाद्या चपातीच्या कापण्या केल्या तरी सुद्धा चालतंय. पण कडाकणी याची चवीला छान लागतात कापण्यापेक्षा. तर मी दोन्ही पण केलेलं होतं, पण मला कडाकणी आवडली. कापण्या थोड्याशा जाड राहिल्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी राहते आणि कडाकणी एकदम पातळ असल्यामुळे ती छान खुसखुशीत होतात. त्यामुळे मी तर सांगेन कापण्या करण्यापेक्षा तुम्ही कडाकणीच करा. तर मी एका चपातीच्या कापण्या केल्या, नंतर ते राहिलेले एका गोळ्याचे आहेत त्याच्या पण मी कडाकणीच बनवून घेतले. तर आता हे कापण्या पण आता तळून घेत आहे. आता नेहमीच्या आपल्या कापण्या असतात त्यात पण गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ असतं, पण मी सुंठ बडीशेप पावडर टाकलेली असते आपण, आणि रवा नसतो त्यात. तर अशा पद्धतीने त्या कापण्या आणि राहिलेली कडाकणी सुद्धा ती आहे अशी मी लाटून घेतली. त्याला कट केलेलं नव्हतं बाजूने. तर मस्त अशी कडाकणी तयार झालेली आहेत. तर तुमच्याकडे हा उपवास आहे तो आता ह्या वेळेला बघा शनिवारी दसरा येतोय आणि खंडे महानवमी पण शनिवारीच आहे. तर आमच्याकडे मग आदल्या दिवशी उपवास केला जातोय, जो उठता बसता उपवास असतो. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, तर तुमच्याकडे कधी असतो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ह्याचा आवाज दाखवते मी तुम्हाला. अगदी छान कडक झालेले आहेत, त्याचबरोबर खुसखुशीत अशी कडाकणी झालेली आहेत. आता देवासाठीची जी आहेत त्याला तुम्ही असं धागा टाकण्यासाठी होल केलेलं असतं, पण बाकीची आहेत ती तुम्ही नुसती आहे अशी लाटून घेतली तरी चालतात. आणि कापण्या सुद्धा ह्याच्या एवढ्या मी एका चपातीच्या केलेल्या होत्या. तोडून दाखवते बघा, याचा आवाज पाहू शकता तुम्ही. तेवढेच खुसखुशीत सुद्धा हे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागतात. आणि ही कडाकणी तुम्ही किती दिवस राहिले तरी अजिबात मऊ पडत नाहीत. जसे की मैद्याची वगैरे असतात ते मऊ पडू शकतात, पण ह्या पिठाची किंवा अशा पद्धतीने तुम्ही कडाकणी ट्राय करून बघा, अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत. आता हे तुम्ही नंतर एखाद्या कॅरीबॅगमध्ये बांधून डब्यामध्ये ठेवलं तर चालतं. नुसतंच डब्यामध्ये मोकळं ठेवू नका, एखादं कॅरीबॅग घ्या आणि त्यामध्ये ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.